बोलायचा प्रयत्न करतो। या सभेचे अध्यक्ष माझे मित्र डॉक्टर हसनाळकर, या कार्यक्रमाचे आयोजक आणि उपस्थित बंधू भगिनी, आज माझ्या ज्या 2 पुस्तिका लिहिल्या आहेत नुकत्याच त्याचं विमोचन झालं। एकाचं नाव आहे करकरेंना कोणी व का मारले आणि दुसऱ्याचं नाव आहे देशातील नंबर 1 ची दहशतवादी संघटना RSS। हे दोन्ही टायटल मी उगीच दिलेले नाहीत किंवा दुसऱ्या पुस्तकाचं टायटल RSS वाल्यांना चिडवण्यासाठी दिलेलं नाही। ही फॅक्ट आहे, घटना आहे। आणि या दोन्ही पुस्तकांचा जो बेस आहे, आधार आहे, ते आहेत हेमंत करकरे। असं काय होतं की हेमंत करकरेंच्यामुळं ह्या एवढ्या गोष्टी उघडकीला आल्या। हेमंत करकरेंना मी इतकं महत्त्व का दिलं आहे? पहिल्या पुस्तकात माझं जे हू किल्ड करकरे आहे त्या पुस्तकात तर मी लिहिलं की त्यांना भारतरत्न दिला पाहिजे, कारण त्यांनी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी इतक्या कष्टपूर्वक लिहिलेली तयार केलेली घटना तोडण्याचं जे एक फार मोठं कारस्थान होतं ते उघडकीला आणलं। ते कसं उघडकीला आणलं तर ते मालेगाव 2008 ह्या स्फोटाचा तपास करत होते आणि ते वेगळ्या पद्धतीने ते तपास करू लागले। त्यांच्या तपासाची माहिती देण्यापूर्वी त्याच्या आधी जे 4-5-6 वर्षात स्फोट होत होते आणि त्यांचे तपास कसे होत होते, त्यांना प्रसिद्धी कशी दिली जात होती, ह्याचा विचार करणं आवश्यक आहे। तुम्ही 2002-03 पासून 2008 पर्यंतचा काळ आठवा। आज तो मला आठवला की अंगावर शहारे येतात। त्या काळात जर आपण डोळ्यापुढं आणलं त्यावेळेचं दृश्य, तर आपल्याला असं दिसत होतं की प्रत्येक महिन्या 2 महिन्याला देशात एक मोठा स्फोट होत होता। तो स्फोट झाला की दुसऱ्या दिवशी त्यामध्ये कित्येक लोक मरत होते, कित्येक जखमी होत होते। दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्रात ठळक बातम्या येत होत्या की अमुक अमुक ठिकाणी स्फोट झाला, त्यामध्ये इतके लोक मेले, इतके जखमी झाले। पण ह्या बातम्या इथंच थांबत नव्हत्या। ज्या दिवशी स्फोटाची बातमी येत होती त्याच दिवशी IBच्या हवाल्याने हे स्फोट कुणी केले, हे स्फोट जैशे मोहम्मदनी केले, हे स्फोट लष्कर ए तोयबानी केले, हे स्फोट सिमीनी केले किंवा हे स्फोट IMनी केले, अशा वेगवेगळ्या मुस्लिम संघटनांची नावं त्यात येत होती। आणि ही सगळी नावं IBच्या तर्फे, IB ही एक आपली गुप्तचर संघटना आहे, त्याच्यातर्फे ही नावं प्रसिद्ध केली जायची आणि त्यांचा हवाला देऊन गृह खातं, आपलं केंद्रीय गृह खातंसुद्धा ती नावं डिक्लेअर करायचे। त्याच्यानंतर 4 दिवस जातात तोपर्यंत प्रत्येक राज्यामध्ये दहशतवादी गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी काही यंत्रणा आहेत। महाराष्ट्रात ATS आहे, UPमध्ये STF आहे, काही राज्यामध्ये SIT आहे, दिल्लीमध्ये स्पेशल सेल आहे। तर या सगळ्या ज्या राज्यातील यंत्रणा आहेत हे सगळे म्हणजे IBचे बगलबच्चे आहेत। 4 दिवसानंतर IBचे लोक त्यांना सांगायचे की यामध्ये अमुक 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 हे 3-4-5 लोक आहेत, अशी बातमी आहे, तुम्ही त्यांना अटक करा। 4-5 दिवसानंतर त्यांना अटक केलेल्या बातम्या यायच्या, त्यांच्या मुसक्या बांधलेले फोटो आपल्यापुढे यायचे आणि त्याची काही दिवसानंतर त्याचं चार्जशीट पाठवलं अशी बातमी यायची। एखादी स्फोटची बातमी येते, ते लोक नाही विसरतात तोपर्यंत दुसरा स्फोट व्हायचा, त्यामध्येही पूर्वीसारख्या अशाच बातम्या यायला लागायच्या। असे प्रत्येक महिन्या 2 महिन्याला स्फोट होत चालले होते आणि एक असं वातावरण निर्माण झालं होतं की हे स्फोट सगळे मुस्लिमच करत आहेत आणि त्यामुळे मुस्लिमांच्याबद्दल एक संशयाचं वातावरण देशभर निर्माण झालं होतं किंवा होत होतं।
जर करकरे आले नसते तर काय झालं असतं हे याचाही विचार करून मला भयंकर भीती वाटते. काय झालं असतं करकरे आले नसते, ATSचे करकरे जर ATSचे प्रमुख झाले नसते तर आणखीन असे 2-4 स्फोट झाले असते आणि काही दिवसानंतर हाहाकार माजला असता, सर्वत्र जातीय दंगली पेटल्या असता आणि याचा फायदा हे लोक जे कट करत होते त्यांना घेतला असता आणि त्यांचा उद्देश काय होता हे मी नंतर भाषणाच्या पुढच्या भागात सांगणार आहे. पण हे सगळं चालू असताना जून 2008मध्ये हेमंत करकरे महाराष्ट्र ATSचे मुख्य झाले. ते जून 2008मध्ये मुख्य झाले आणि सप्टेंबर 2008मध्ये मालेगावमध्ये दुसरा स्फोट झाला. पहिला 2006मध्ये झाला होता. पूर्वीचे मी स्फोट सांगितले त्यामध्ये मालेगाव 2006 होता, समझोता होता, अजमेर शरीफचा स्फोट होता, मक्का मशीदचा स्फोट होता, इतर अनेक स्फोट होते आणि त्यामध्ये मी सांगितले त्याप्रमाणे तपास त्यांचे झाले होते. पण करकरेंनी जून 2008मध्ये कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिला जो त्या स्फोट झाला तो सप्टेंबरमध्ये झाला, तो पुन्हा मालेगावमध्येच झाला. हा स्फोट सप्टेंबर 2008मध्ये झाला. त्यात कित्येक लोक मारले गेले, कित्येक जखमी झाले. पूर्वीच्या तपासाप्रमाणे पूर्वीच्या स्फोटांच्या तपासात ज्याप्रमाणे IBने हस्तक्षेप केला त्यावेळी ह्या तपासातसुद्धा त्याने हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला आणि IBने काही नावं, काही संघटनांची नावं आणि काही लोकांची नावं हेमंत करकरे यांच्याकडे पाठवली. पण हेमंत करकरे हे अत्यंत प्रामाणिक आणि पोलीस नियमाप्रमाणे चालणारे अधिकारी होते. त्याने IBना सांगितलं की तुम्ही नावं हे सगळे दिले आहेत पण याला पुरावा काय? ते म्हटले पुरावा नाही, आमच्याकडे गुप्त बातमी आहे, तुम्ही अटक करा. मी म्हटले मी अटक करणार नाही, मी पुरावा असल्याशिवाय अटक करणार नाही. मग हेमंत करकरेंनी अगदी प्रामाणिकपणे आणि पारदर्शीपणे या गुन्ह्याचा तपास सुरू केला. ज्यामध्ये पोलिसांच्या नियमाप्रमाणे किंवा कायद्याच्या पुस्तकात जसा तपास सांगितला आहे तसा तपास त्यांनी सुरू केला. त्यांनी सुरुवात घटनास्थळापासून केली. घटनास्थळापासून त्यांनी पाहणी केली असता घटनास्थळावर त्यांना एक मोटरसायकल दिसली आणि त्यांना असं दिसून आलं की त्या मोटरसायकलवरच एक्सप्लोजिव्ह म्हणजे स्फोटकं लादलेली होती आणि त्यांचा स्फोट होऊनच लोक मेले आहेत. त्यांनी ती मोटरसायकल उचलली आणि त्याच्या मालकाचा शोध घेतला तर ती प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या मालकीची होती. त्यांनी त्वरित प्रज्ञासिंग ठाकूर यांना अटक केली. प्रज्ञासिंग ठाकूर इतकं मोठं हे होतं की त्यांना स्वप्नातही वाटलं नसेल की आपल्याला पोलीस कधी अटक करतील. कारण त्यांना पोलिसांच्यावर खात्री होती, तपास कसा केला जात आहे हे त्यांना माहीत होतं, त्यामुळे त्या निर्धास्त होत्या. पण ज्यावेळी हेमंत करकरेंनी त्यांना अटक केली त्यावेळी त्यांना शॉक बसला आणि त्यांना विचारपूस करता त्यांनी ताबडतोब गुन्हा मान्य केला आणि त्यात इतर त्यांचे जे 2 साथीदार होते त्यांची नावं सांगितली. एकाचं नाव होतं श्यामलाल साहू आणि दुसऱ्याचं नाव होतं शिवनारायण कलंग. ताबडतोब ह्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्या लोकांनी ह्यातले खरे सूत्रधार जे होते या कटाचे त्यांची नावं सांगितली. त्यामध्ये लेफ्टनंट कर्नल पुरोहित, दयानंद पांडे, मेजर उपाध्याय, कुलकर्णी अशी बरीचशी 3-4-5 नावं निघाली. अशी एकूण 11 लोकांना त्याने अटक केली. त्यातला खरा सूत्रधार हा लेफ्टनंट कर्नल पुरोहित होता. पण त्यांना धार्मिक बाबतीत मार्गदर्शन दयानंद पांडे करत होते. पण सर्वात मोठी बाब ह्या तपासात जर काय आली असेल तर हेमंत करकरेंनी या तपासामध्ये 3 लॅपटॉप जप्त केले. त्यातला एक लॅपटॉप लेफ्टनंट कर्नल पुरोहितकडून आणि 2 दयानंद पांडेकडून जप्त केले. ज्यावेळी हेमंत करकरेंनी ते लॅपटॉप पाहिले तर त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसेना, त्यांना शॉकच बसला. आपल्या देशामध्ये
गेल्या 5-6 वर्षापासून एक फार महाभयंकर कट कारस्थान रचलं जात होतं हे त्यांनी त्यावर पाहिलं. त्यांना असं दिसलं की साधारण 2002च्या दरम्यान एक कट्टरवादी ब्राह्मण्यवाद्यांचा एक संघटना तयार झाली आहे आणि हे सर्व कट्टर ब्राह्मण्यवादी हे मूळ RSSचे, पण त्यातल्या RSSमधला सुद्धा अतिकट्टरवादी जो गट होता, म्हणजे जवळजवळ RSSचा जो आर्क होता, त्या आर्क एकत्र येऊन त्यांनी ही संघटना स्थापन केली होती. मी ज्यावेळी कट्टर ब्राह्मण्यवादी म्हणतो त्यावेळी तुम्ही त्याची ब्राह्मण जातीशी गल्लत करू नका. ब्राह्मण जात ही वेगळी आहे आणि ब्राह्मण्यवादी हे वेगळे आहेत. ब्राह्मण्यवादी ही एक विकृत विचारसरणी आहे. ब्राह्मण्य म्हणजे श्रेष्ठ आणि जातीचं माणसाचं श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्व हे त्याच्या जन्मावरून ठरतं आणि हे ईश्वर निर्मित आहे असं समजणारी विचारसरणी म्हणजे ब्राह्मण्यवादी विचारसरणी. तर अशा ब्राह्मण्यवादी विचारसरणीच्या लोकांचा हा एक गट तयार झाला होता, ही एक संघटना तयार झाली होती, त्याचं नाव अभिनव भारत. आणि ह्या अभिनव भारतचे ज्यावेळी त्याने ते तिन्ही लॅपटॉप पाहायला सुरुवात केली तर त्यांना पाहिलं की अभिनव भारतची संघटना साधारण 2002च्या दरम्यान तयार झाली आहे आणि ते सर्व अतिभयंकर अतिरेकी कृत्य करत आहेत. तर हे काय करत होते, हे देशामध्ये ठिकठिकाणी, आणि यांचा उद्देश काय होता तो मी पहिल्यांदा सांगतो. ह्यांचा मुख्य उद्देश होता की भारताचं संविधान, भारताची जी घटना आहे ती तोडून टाकणे, त्या घटनेवर आधारित जी लोकशाही व्यवस्था आहे ती उलटून टाकणे आणि त्या ठिकाणी वेदावर आधारित आणि स्मृतीवर आधारित आर्यावर्त हिंदू राष्ट्र स्थापन करणे. आर्यावर्त हा शब्द त्यांनी जाणूनपूर्वक वापरला आहे, कारण ते जरी हिंदू राष्ट्र म्हणत असतील, आर्यावर्त हिंदू राष्ट्र म्हणत असतील, तर त्यांना खऱ्या अर्थाने ब्राह्मण्यवादी राष्ट्र निर्माण करायचं होतं आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. आणि त्यासाठी ते देशात वेगवेगळ्या ठिकाणी मीटिंग घेत होते आणि त्यांच्या विचाराची समर्थन देणारे किंवा त्यांच्या विचाराचे जे कट्टर ब्राह्मण्यवादी होते त्यांच्या मीटिंग्स वेगवेगळ्या ठिकाणी घेत होते आणि त्यांचं संघटन सर्व देशपातळीवर करत होते. त्याचवेळी ते, कारण हे इतकं मोठं काम होतं की एवढ्या मोठ्या देशाची घटना उलटून पाडणे आणि राजव्यवस्था उलटून पाडणे हे एका संघटनेचं काम नाही असं दिसल्यानंतर ते परकीय राष्ट्रांची सुद्धा मदत घेत होते. त्यामध्ये इस्रायल आणि नेपाळ ह्या राष्ट्रांची ती मदत घेत होते. त्याचप्रमाणे नागा बंडखोराशी त्यांनी करार केला होता. वास्तविक नागा बंडखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी लेफ्टनंट कर्नल पुरोहितना नागा भागात नेमलं होतं, पण पुरोहितनी त्यांचा बंदोबस्त करण्याऐवजी त्यांच्याशीच हातमिळवणी केली आणि त्यांच्याशी 7 वर्षाचा करार केला की तुम्ही आमच्या हिंदू राष्ट्राला मदत करा, आम्ही तुमचं जे नागांचं बंडखोरांचं सरकार आहे त्याला मदत करू. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या त्यांच्या त्या लॅपटॉपमध्ये आहेत. ह्या लॅपटॉपमध्ये या 3 लॅपटॉपपैकी कर्नल पुरोहितकडे जो लॅपटॉप होता त्याच्यामध्ये या संघटनेची संपूर्ण माहिती आहे. ह्या संघटनेचं स्वरूप काय आहे, संघटनेचा उद्देश काय आहे, संघटनेची रचना कशी आहे, संघटनेचे पदाधिकारी कोण आहेत, कोणावर कोणती जबाबदारी आहे, संघटनेमध्ये जे तरुण रिक्रूट करायचे आहेत ते कशा प्रकारे रिक्रूट करायचे, भरती करायचे, त्यांना ट्रेनिंग कोणत्या प्रकारे द्यायचं. इतकंच नव्हे, ते ज्यांना ट्रेनिंग दिलं होतं स्फोटकं बनवायचं किंवा स्फोटक वापरायचं आणि शस्त्र चालवायचं, त्या सर्वांची नावं होती. ते ट्रेनिंग कॅम्प कुठं कुठं झाले त्या ठिकाणांची नावं होती. त्या ठिकाणी ट्रेनिंग द्यायला कोण कोण हजर होते त्यांची नावं होती. त्यानंतर बॉम्ब किती प्रकारचे असतात, प्रत्येक प्रकारचा बॉम्ब कसा बनवायचा, लॉंग रेंजची क्षेपणास्त्र असतात ती कशी बनवायची, आपल्याकडे किती RDX शिल्लक आहे, आपल्याला आर्थिक मदत देणारे कोण आहेत, आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे, ही सर्व माहिती
कर्नल पुरोहितांच्या लॅपटॉपमध्ये होती आणि दयानंद पांडेच्या लॅपटॉपमध्ये ज्या 30 मीटिंग ज्या झाल्या होत्या, ह्या मीटिंग्स दिल्ली, कलकत्ता, जम्मू, फरीदाबाद, त्याच्यानंतर इंदोर, भोपाळ, जबलपूर, नाशिक, देवलाली, पंचमढी मध्य प्रदेश, पुणे वगैरे ठिकाणी झाल्या होत्या. काही ठिकाणी 2-2, 3-3 वेळा मीटिंग झाल्या होत्या. आणि ह्या मीटिंगमध्ये एक सर्वात मोठी चूक जर त्यांनी काय केली असेल की ज्याच्यामुळे त्यांचं हे सगळं भांडं फुटलं किंवा हे सगळं उघड झालं, त्यांनी दयानंद पांडे जे होते की त्यांचे धर्मगुरू मानत होते, स्वतःला शंकराचार्य समजत होते, त्यांना एक सवय होती, त्या मीटिंगचं त्यांनी सगळ्यांचं चित्रीकरण केलं होतं, त्यांचं रेकॉर्डिंग केलं होतं. काही मीटिंगचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं होतं आणि काही मीटिंगचं ऑडिओ रेकॉर्डिंग केलं होतं. तर त्यांच्या 2 लॅपटॉप आहेत, त्याच्यामध्ये एकूण 48 अशा क्लिप्स मिळाल्या वेगवेगळ्या मीटिंगच्या. त्यात 24 व्हिडिओ होत्या आणि 24 ऑडिओ होत्या. करकरे जिवंत असेपर्यंत ते काय करायचे, ते एखादी व्हिडिओ बघायचे आणि त्यामध्ये जी नावं दिसायची, त्यामध्ये जे चेहरे दिसायचे, व्हिडिओमध्ये तर सरळ चेहरेच दिसतात, त्यांना ते बोलवायचे, त्यांच्याकडे विचारपूस करायचे आणि त्यांना जर त्यात संशय वाटला तर लगेच त्यांना अटक करायचे. असं त्यांचं काम सुरू होतं. त्यांच्या हयातीमध्ये ते जिवंत असेपर्यंत 48 ज्या क्लिप्स होत्या त्यापैकी 3 व्हिडिओ आणि 2 ऑडिओ त्यांनी पाहिल्या होत्या आणि त्याचं शब्दांकन केलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी कारवाई केली होती. पण त्यामध्ये व्हिडिओमध्ये जे चेहरे दिसत होते बरेचसे त्यांनी पाहिले होते, पण अजून त्याचा संपूर्ण त्यांनी अभ्यास केला नव्हता. आपण ज्यांना प्रचलित ब्राह्मण्यवादी म्हणतो की अशी जातीयवादी काहीतरी भाषणं करतात किंवा जातीवाद फैलवतो, अशी जी प्रचलित ब्राह्मण्यवादी आहेत, असे फक्त प्रचलित ब्राह्मण्यवादी त्यात नव्हते. करकरेंनी पाहिलं की त्यामध्ये फार मोठमोठे लोक होते, त्यामध्ये बऱ्याच पक्षांचे नेते होते, फक्त BJPचे नाहीत. त्याच्यात धार्मिक नेते होते, त्याच्यात साहित्यिक होते, इतिहासकार होते, विचारवंत होते, कलाकार होते, पत्रकार होते, ज्यांचा आपण जे स्वतःला पुरोगामी म्हणून फिरतात ते त्यात होते. हे सगळे चेहरे त्यांना दिसत होते. त्यामुळे त्यांना आश्चर्य वाटलं, पण तरीसुद्धा त्यांनी ठरवलं काही झालं तरी याचा आपण शेवट करायचाच. पण हे जे ब्राह्मण्यवादी होते त्यांना स्वतःवर एवढा विश्वास की ते म्हटले करकरेंनी काही केलं तर आपल्या काही ठराविक लोकांना ते हात लावणार नाहीत. पण हे सगळे नोव्हेंबरमध्ये हा तपास चालू होता. त्याच दरम्यान टाइम्स ऑफ इंडिया आणि हिंदुस्तान टाइम्समध्ये ह्या 2 इंग्रजी वर्तमानपत्रात 2 बातम्या आल्या की करकरे पुण्याच्या 2 प्रसिद्ध इतिहासकारांना चौकशीसाठी बोलवणार आहेत. त्यावेळी मात्र हे सगळे हादरले, कारण त्यांना कधीही वाटलं नव्हतं की हे लोक इतक्या मोठ्या, त्या 2 इतिहासकारांपैकी एकांना महाराष्ट्र भूषणही मिळालेलं आहे, त्यांना बोलवणार होते, कारण त्यांचे चेहरे दिसले होते त्यांना त्यांच्यात. आणि असं करकरे कुणालाच जुमानत नाहीत, किती मोठा माणूस त्यांच्या दृष्टीने असला तरी त्याला बोलवतात, असं त्यावेळी त्यांना दिसलं. त्यावेळी मात्र त्यांनी करकरेंच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे दबाव आणायला सुरुवात केली. त्यांच्यावर राजकीय दबाव आणला, त्यांच्यावर सामाजिक दबाव आणला, त्यांच्यावर धार्मिक दबाव आणला, त्यांना पैशाचं आमिष दाखवलं, त्यांच्या कुटुंबियांना त्यांना मारायच्या धमक्या दिल्या. पण करकरे कशालाच दबले नाहीत. त्याने आपला तपास तसा सुरू ठेवला आणि त्यामुळं त्यांना मारण्याचा निर्णय घेतला. हा निर्णयसुद्धा सहजासहजी घेतलेला नाही, कारण त्यांच्या ज्या अनेक मीटिंग घेत होत्या त्यामध्ये फरीदाबादमध्ये मीटिंगमध्ये, फरीदाबादची मीटिंग जानेवारी 2009मध्ये 8मध्ये झाली होती, म्हणजे ह्या घटना घडण्याच्या आधी 8-9 महिने.
त्या मिटिंगमध्ये जे अनेक ठराव केले होते त्यामध्ये एक ठराव असा होता की आपला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या ह्या कामामध्ये जो अडथळा आणेल त्याला फक्त निष्कासित केलं जाणार नाही, त्याला फक्त बहिष्कृत केलं जाणार नाही, त्याला ठार मारलं जाईल. ही शुड बी किल्ड असं त्या ठरावात सरळ म्हटलेलं होतं. आणि त्या ठरावाप्रमाणे त्यांनी ठरवलं की हा हेमंत करकरे ब्राह्मण होते, लक्षात ठेवा. म्हणजे ब्राह्मण आणि ब्राह्मण्यवादातला फरक तुम्हाला इथे लक्षात येईल. ब्राह्मण्य होते पण खरे देशभक्त होते, ते ब्राह्मण्यवादी नव्हते. आणि त्यामुळं करकरेंना त्यांनी मारायचा निर्णय घेतला, कारण त्यांना ब्राह्मण्यवादींच्या ह्या कटामध्ये ते सामील होऊ इच्छित नव्हते. एकदा त्यांना मारण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना ह्या कामी जर मदत कुणी केली असेल ती सगळ्यात आश्चर्याची गोष्ट आहे. त्यांना ही मदत, ह्या देशाचं संरक्षणाची जबाबदारी यांच्यावर आहे अशी देशातील सर्वात महत्त्वाची गुप्तचर यंत्रणा IB इंटेलिजन्स ब्युरो, ह्या इंटेलिजन्स ब्युरोनी त्यांना मदत केली करकरेंना मारण्यासाठी. कारण करकरेंना ज्यावेळी मारण्याचं ठरलं, त्यांना कशा प्रकारे मारायला तरी पाहिजे पण आपल्यावर यायला नको वगैरे अशा ज्यावेळी चर्चा सुरू झाल्या त्यावेळी त्यात IB त्यात सामील होतं. ह्या त्याच्यात चर्चा सुरू असताना, विचारविनिमय सुरू असताना एक बातमी अचानक IBला मिळाली. ती बातमी अशी, यातल्या तारखासुद्धा मी सांगतो या महत्त्वाच्या आहेत. 18 नोव्हेंबर 2008 रोजी अमेरिकेच्या एका गुप्तचर एजन्सीनी, रॉय ही आपली दुसरी एक गुप्तचर यंत्रणा आहे की जी परराष्ट्रासाठी आहे, त्या रॉला सांगितलं की पाकिस्तानच्या लष्कर ए तोयबाची एक बोट त्यांच्या अतिरेक्यांना घेऊन मुंबईवर हल्ला करण्यासाठी निघालेली आहे. त्याचे अक्षांश रेखांश 30-34 असे आहेत, 30 पूर्व 34 उत्तर. ती आता कराचीपासून 29 नॉटिकल मैल दूर गेली आहे आणि ती 5-1 दिवसात मुंबईमध्ये पोहोचेल. तर तुम्ही योग्य ती दक्षता घ्या असं अमेरिकेच्या एका एजन्सीनी त्यांच्या सॅटेलाईटवरून आणि त्यांनी जे फोन टॅप केले होते त्यावरून त्यांनी ही माहिती घेऊन ती माहिती रॉला कळवली. रॉला ही माहिती मिळाल्यानंतर रॉ म्हटली ही अंतर्गत सुरक्षतेची बाब आहे, हा आमचा प्रश्न नाही, हे प्रकरण IBशी संबंधित आहे. तर त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 नोव्हेंबर 2008 रोजी ही माहिती IBला दिली. तोपर्यंत जहाज जरा पुढे गेलं होतं, त्याचे अक्षांश रेखांश 27-62 झाले होते. ते म्हटले अशी आत्ता जी बोट लष्कर ए तोयबाची निघालेली आहे मुंबईवर हल्ला करण्यासाठी, त्याचे अक्षांश रेखांश आत्ता म्हणजे 19 तारखेला 27-62 असे आहेत. ती आता बरीच पुढे गेली आहे. ही 4-5 दिवसात मुंबईवर हल्ला करण्यासाठी येणार आहे. तर आपण दक्ष राहा आणि आपण योग्य ती काळजी घ्या. रॉ एवढंच करून गप्प बसले नाही. रॉला काहीतरी शंका आली म्हणून 21 तारखेला रॉनी एका ऑफिस नोटद्वारे, तोंडी नाही, एका ऑफिस कॅबिनेट नोटद्वारे IBला 35 टेलिफोनचे नंबर दिले. 35. हे म्हटले हे टेलिफोनचे नंबर हे LETचे आहेत, लष्कर ए तोयबाचे आहेत. हे जे त्याचे सिम कार्ड आहेत हे आम्ही लष्कर ए तोयबामध्ये आमच्या बातमीदारामार्फत घुसवलेले आहेत आणि हे सगळे भारतीय मोबाईल कंपन्यांचे आहेत. भारताकडे येताना नक्की ते त्याचा उपयोग करतील, तेव्हा ते तुम्ही निगराणीखाली ठेवा, ते तुम्ही टॅप करा आणि त्यांची मिनिट टू मिनिट माहिती तुम्हाला मिळेल. IBने काय केलं? IBने ज्यावेळी एखाद्या ज्या अतिरेक्यांच्या बोटीची इत्थंभूत माहिती, पक्की माहिती, कारण अक्षांश रेखांशासारखी पक्की माहिती कुठलीच असू शकत नाही,
ही मिळालेली पक्की माहिती पहिल्यांदा त्यांनी कोणाला कळवणं आवश्यक होतं की ज्यांच्यावर हल्ला होणार आहे त्या मुंबई शरीफच्या पोलिसांना, मुंबई पोलिसांना कळवणं आवश्यक होतं. त्याने ती मुंबई पोलिसांना कळवलीच नाही. दुसरं त्यांनी कोणाला कळवणं आवश्यक होतं तर त्यांनी ज्यांच्या पाण्यातून ती बोट जाणार आहे ती वेस्टर्न नेव्हल कमांड, आपली भारताची वेस्टर्न नेव्हल कमांड एकदम पॉवरफुल आहे. जर या वेस्टर्न नेव्हल कमांडला ही 10 लोक घेऊन येणारी किंवा 8 लोक घेऊन येणारी बोट समजली असती तर त्यांनी 5 सेकंदात ती बोट उडवून लावली असती किंवा मुंबई पोलिसांना पाहिजे असतं तर अलगद उचलून आणून दिली असती. पण त्यांनी ती वेस्टर्न नेव्हल कमांडलाही कळवलं नाही. त्यांनी फक्त रेकॉर्डसाठी काय केलं, त्यांनी फक्त रेकॉर्डसाठी कोस्ट गार्ड म्हणून एक आहे. कोस्ट गार्ड म्हणजे छोटी हे आहे ते, त्यांच्याकडे त्यांची एरियाही कमी असते कोस्ट गार्डची आणि त्यांच्याकडे साधनसामग्री कमी असते. म्हणजे कोस्ट गार्ड म्हणजे आपलं होमगार्ड समजा ना. म्हणजे एखादा दरोडा पडला की पोलीस स्टेशनला कळवण्याआधी त्यांनी होमगार्डला कळवलं. पण तिथे कोस्ट गार्डमध्ये सुद्धा एक निळकंठ एंडगे नावाचा महाराष्ट्रीयनच माणूस अत्यंत प्रामाणिक होता. त्यांनी ज्यांची जितकी एरिया होती ती रात्रभर पाहिली आणि त्यांना तिथे दिसली नाही म्हणून त्यांनी ताबडतोब फोन केला. ज्या आयबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना कळवलं होतं त्या आयबीच्या अधिकाऱ्याचं नाव होतं प्रभाकर आलोक. प्रभाकर आलोक हे पक्के ब्राह्मण्यवादी अधिकारी. त्यांना म्हटलं की तुम्ही आम्हाला असं असं कळवलं आहे, मी रात्रभर हे पाहिलं, मला दिसत नाही, आत्ता लेटेस्ट त्याची पोझिशन काय आहे कळवा, आम्ही तिथे जातो. त्यांना सांगितलं आम्ही कळवतो. यांनी त्यांना वायरलेसही पाठवला. एखाद्या वेळा फोनवर नाही म्हणतील पाठवून की बाबा आम्हाला लेटेस्ट पोझिशन कळव. पण शेवटपर्यंत प्रभाकर आलोकनी त्या बोटची पोझिशन कळवली नाही. दुसरं त्यांनी काय केलं, त्यांनी नेव्हीची म्हणजे नौदलाचं एक इंटेलिजन्स एजन्सी असते, नौदलाच्या प्रमुखाला न कळवता त्यांनी ते इंटेलिजन्स एजन्सीला कळवलं. त्या इंटेलिजन्स एजन्सीमध्ये त्यावेळी रवी नाडकर्णी नावाचे एक महाराष्ट्राचे कट्टर ब्राह्मण्यवादी अधिकारी होते, डायरेक्टर ऑपरेशन म्हणून. त्यांनी सांगितलं की तुमच्या तिथंच दाबून ठेवा, ते वेस्टर्न नेव्हल कमांडलाही पाठवू नका आणि तुमच्या नेव्हीच्या चीफलाही पाठवू नका. त्या रवी नाडकर्णींनी ते जो मेसेज आला होता तो वेस्टर्न नेव्हल कमांडलाही पाठवला नाही आणि आपल्या वरिष्ठांनाही पाठवलं नाही, तो तसाच दाबून ठेवला, फाईल केला. अशा रीतीने ही इतकी महत्त्वाची बातमी मुंबई पोलिसांना कळाली नाही, ही महत्त्वाची बातमी वेस्टर्न नेव्हल कमांडला कळाली नाही. आणि जे फोन त्यांना टॅप करायला सांगितले होते, करकऱ्यांना मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी डिक्लेअर केलं की हे फोन टॅप करायचे आम्ही विसरलो. ते विसरले नव्हते. त्यांनी ती माहिती अभिनव भारतचे आणि RSSचे जे लोक करकऱ्यांना मारण्यासाठी प्लॅन करत होते त्यांना कळवलं. त्यांना सांगितलं की हे लष्कर ए तोयबाची बोट येते आहे, ही अटॅक करणार आहे, फक्त हॉटेल्सवर. अमेरिकन एजन्सीने जे कळवलं होतं ते मुंबईकडे जी बोट येते ती ताज ओबेरॉय ह्या 2 हॉटेलवर आणि नरिमन हाऊस म्हणून त्याच्याजवळच एक जूनचं स्थान आहे, ह्या 3 ठिकाणी अटॅक करायला येते असं त्यांनी कळवलं होतं. तर आयबीने अभिनव भारतच्या लोकांना कळवलं की ही बोट तिकडे फक्त हॉटेलवर, ज्या समुद्रकिनारी हॉटेल आहेत त्यांच्यावर अटॅक करायला येणार आहे, पण तुम्ही त्याचा फायदा घेऊन पॅरलल अटॅक शहरामध्ये करा, समांतर अटॅक करा आणि त्या ठिकाणी आम्ही करकरला पाठवायची व्यवस्था करतो आणि तुम्ही करकरला मारून टाका. कारण त्यांच्या दृष्टीने करकरना मारणं इतकं आवश्यक होतं की ते त्यासाठी पाकिस्तानची बोट येऊन त्यांनी इकडे अनेक लोकांचं मारायला सुद्धा त्यांची हरकत नव्हती.
तर आणि यांच्याकडे अक्षांश रेखांश असल्यामुळं आणि जे फोन त्यांना दिले होते त्या फोनपैकी 3 फोन अतिरेकी ॲक्च्युली वापरत होते, त्याच्यावरून त्यांना मिनिट टू मिनिट माहिती मिळत होती. तर त्या अभिनव भारतच्या लोकांना त्यांनी सांगितलं की तुम्ही तयारीत राहा, आम्हाला मिनिट टू मिनिट माहिती मिळते ती तुम्हाला कळवू, आणि ज्यावेळी ते तुम्ही अटॅक सुरू करतील त्यावेळी बरोबर त्याचवेळी तुम्ही तिकडे अटॅक सुरू करा. आणि अगदी बरोबर त्या दिवशी झालं. 9:30 पावणे 10ला इकडे LATच्या अतिरेक्यांनी ताज, ओबेरॉय आणि नरिमन हाऊसमध्ये अटॅक सुरू केला. बरोबर त्याचवेळी हे अभिनव भारत आणि RSSच्या लोकांनी CST कामा रंगभवन भागात अटॅक सुरू केला. करकरींना त्या गल्लीत पाठवण्यात आलं आणि त्यांना मारण्यात आलं. आता काल ते हेडली म्हणून सारखे यायला लागलेत फोन. त्या हेडलीने सुद्धा परवा दिवशी सांगितलं की मी जी टेळणी केली त्यात CST नव्हतं. CST नव्हतंच, हे CST हा यांचा भाग होता. तर अशा रीतीने हे मारलं. आता तुम्हाला नॅचरल मी इतकं सांगितल्यानंतर प्रश्न निर्माण होईल की इतके हे महत्त्वाचे सगळ्या गुप्त बातम्या अमेरिकन एजन्सीनी रॉला कळवलं, रॉने IBला कळवलं, IBनी अमुक ह्यांना कळवलं नाही, मुंबई पोलिसांना कळवलं नाही, वेस्टर्न नेव्हल कमांडला कळवलं नाही, त्यांनी फक्त कोस्ट गार्डला कळवलं, त्यांनी फक्त नौदलाच्या इंटेलिजन्सला कळवलं, त्यांनी ती बातमी पुढं दिली नाही वगैरे. इतकं हे महत्त्वाचं सगळं गुप्त बातमी तुम्हाला कशी समजली, असा नॅचरल प्रश्न तुम्ही मला विचाराल. तर ही बातमी होम डिपार्टमेंटने ह्या संबंधी जो अंतर्गत इंटरनल इन्क्वायरी केली त्या इंटरनल इन्क्वायरीमध्ये आहे. कारण ज्यावेळी हा अटॅक झाला त्यावेळी अटॅक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रॉचे लोक दिल्लीमध्ये आरडाओरड करायला लागले की आम्ही इतकी पक्की माहिती देऊन IBला हा अटॅक झालाच कसा. त्यावेळी शिवराज पाटील हे होम मिनिस्टर होते. त्यांनी ताबडतोब त्यांना त्याचा सिरियसनेस लक्षात आला आणि त्यांनी ताबडतोब कॅबिनेट सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमून त्याची इन्क्वायरी करून 10 दिवसात रिपोर्ट द्यायला सांगितला. ज्यावेळी शिवराज पाटलांनी ही ऑर्डर केली ती या कटात सामील असणाऱ्या IBच्या किंवा या IBचा एक MK नारायणन म्हणून त्यावेळी पंतप्रधानांचा नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर होता की जो हे सगळ्या याच्यात सामील होते, ह्यांना माहीत नव्हती. पण त्यांना ज्यावेळी कळाली तोपर्यंत हा रिपोर्ट तयार झाला होता. कारण जे इन्क्वायरी करणारे अधिकारी होते ते अत्यंत प्रामाणिक आणि अत्यंत प्रॉम्प्ट होते. त्यांनी 10 दिवसात हा इन्क्वायरी रिपोर्ट तयार केला. हा इन्क्वायरी रिपोर्ट तयार झाला आहे आणि तो आता होम मिनिस्ट्रीकडे किंवा पंतप्रधानांच्याकडे येणार असं समजताच त्या होम मिनिस्टरला हातात पडण्यापूर्वी त्या होम मिनिस्टरची बदली या IBच्या लोकांनी करवली. कशी करवली? शिवराज पाटलांची बदली का झाली? शिवराज पाटलांची बदली दिवसात 3 कोट बदलले म्हणून झाली. त्यांनी एक 2-3 कार्यक्रमाला जाताना 3 ड्रेस घातले. मीडियाने आणि IBने इतका दंगा केला की त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि ते टेकिंग ओव्हर हँडिंग ओव्हरच्या काळात तो रिपोर्ट त्याने गायब करून तो दाबून टाकला की ज्या रिपोर्टची माहिती मी तुम्हाला दिली. मग ती मला कशी मिळाली? तर हा रिपोर्ट इंडियन एक्सप्रेस आणि हिंदुस्तान टाइम्स ह्या 2 प्रसिद्ध इंग्लिश पेपरनी आतून मिळवला आणि त्यातले प्रमुख मुद्दे त्याने आपल्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध केले. आणि माझ्या पुस्तकाचा गाभा ह्या इंडियन एक्सप्रेस आणि हिंदुस्तान टाइम्सचे ते रिपोर्ट्स आहेत. म्हणजे ह्याची इन्क्वायरी झाली होती. ह्यामध्ये मी जी नावं सांगितली, प्रभाकर आलोक, निळकंठ एंडगे वगैरे वगैरे, ही सगळी नावं त्यात आहेत. नावानिशी आहे, तारीख वार आहे, वेळेनुसार सगळं आहे. तर अशा प्रकारे हा सगळा प्रकार झाला. मग
हा करकरेंना मारण्याचा वगैरे प्रकार हा पहिल्या 2-2.5 तासात होऊन गेला. ही 9:30 पावणे झाला अटॅक सुरू झाला, करकरेंना 12च्या दरम्यान मारलं, म्हणजे त्यांचा मुख्य जो काम होतं ते होऊन गेलं. त्याच्यानंतर IBनी मीडियाने त्यांचे सगळे कॅमेरे ताज ओबेरॉयकडे वळवले आणि पुढचे 48 ते 50 तास तुम्ही सर्व लोक ताज आणि त्या ओबेरॉयमध्ये ती आग लागलेली आणि ते जे काही फायरिंग चाललं होतं ते बघत बसला. आणि त्या काळात IB, मुंबईची क्राईम ब्रँच आणि महाराष्ट्राची ATS म्हणजे तोपर्यंत त्यांनी रात्रीच्या रात्री करकरे ज्या दिवशी मेले अजून बॉडी तिथंच आहे तोपर्यंत त्यांनी पूर्वी त्याचे जे हे होते KP रघुवंशी म्हणून मुख्य होते की ज्यांनी सगळे घोटाळे केले होते त्यांना परत तिथं नेमलं रात्रीच. आणि हे ATSचे KP रघुवंशी, क्राईम ब्रँच मुंबई आणि IB ह्यांनी हे सगळे जे खरे पुरावे होते ते दाबून टाकून सगळे खोटे पुरावे तुमच्या पुढे आणले आणि तुम्हाला जे चित्र उभं केलं हे सगळं खोटं पिक्चर उभं केलं तुमच्या पुढे. आणि तपासासाठी आवश्यक सगळा पुरावा त्यांनी घेतलाच नाही तपासामध्ये. उदाहरणार्थ कुठलाही मोठा घटना शहरात घडली तर तपास यंत्रणा पहिल्यांदा त्यांचं जे वायरलेस रेकॉर्ड असतं ते वायरलेस रेकॉर्ड जप्त करतात. म्हणजे अधिकारी, पोलीस स्टेशन अधिकारी आणि त्या ज्या काही पेट्रोलिंगच्या गाड्या वगैरे जे फिरत असतात त्यांना वेगवेगळे आदेश दिलेले असतात. मुंबईमध्ये गेल्या काही वर्षापासून जितकं काय वायरलेस रेकॉर्डिंग होतं पोलिसांचं ते सगळं रेकॉर्ड केलं जातं आणि ते कायमस्वरूपी ठेवलं जातं. आणि कुठलाही महत्त्वाचा गुन्हा झाला तर तपासी यंत्रणा पहिल्यांदा ते रेकॉर्ड हाती घेतात. पण यांनी ते रेकॉर्ड हाती घेतलं नाही. ही इंटरनल इन्क्वायरी झाली होती जी मी आता सांगितली ते तोपर्यंत सर्वांनाच समजलं होतं. तो इंटरनल इन्क्वायरीचा रिपोर्ट त्यांनी घेणं आवश्यक होतं कारण तपासात सर्वात महत्त्वाचा भाग होता की हा अटॅक झालाच कसा. इतकी माहिती, पक्की माहिती मिळाली होती का, आणि मिळाली होती तर इतका महत्त्वाचा अटॅक कसा झाला हे दाखवणारा महत्त्वाचा म्हणजे तो रिपोर्ट होता, इन्क्वायरी रिपोर्ट. तो त्यांनी तपासात घेतला नाही. ज्याच्यासाठी करकरेंना मारलं, जे ते 3 लॅपटॉप की जे त्यांनी जप्त केले होते ते 3 लॅपटॉपही तपासात घेतले नाहीत. इतकंच नाही तर करकरेंना त्या गल्लीत कुणी बोलवलं आणि कुणी पाठवलं ह्याच्यासाठी करकरेंचा स्वतःचा मोबाईल घेणं आवश्यक होतं तपासात. कुठलाही साधा गुन्हा झाला तरी त्या मृताचा पहिल्यांदा मोबाईल घेतात आणि त्याचे कॉल रेकॉर्ड्स बघतात. कुठल्याही साध्या तुमच्या इथं अगदी तालुका लेवलच्या पोलीस स्टेशनमध्ये करकरेंचा मोबाईलच पूर्ण तपासात त्यांनी घेतला नाही. आणि तो घेतला असता तर कुणी त्यांना बोलवलं आणि कुणी आत पाठवलं हे सिद्ध झालं असतं. तर अशा प्रकारचा जो महत्त्वाचा पुरावा होता तो त्यांनी घेतलाच नाही. सगळे खोटे पुरावे निर्माण केले. जी महत्त्वाची दृश्य होती ती तुम्हाला दाखवली नाहीत, दुसरीच दृश्य दाखवली आणि सगळ्या देशाचंच नाही तर जगाची फसवणूक केली, जगाची. ह्या अटॅकमध्ये 2 सरळ पार्ट होते. एक ताज ओबेरॉय नरिमन हाऊस हा अटॅक की जो पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी केला होता, आणि दुसरा CST कामा रंगभवन हा अटॅक की जो अभिनव भारत आणि त्यांच्या अतिरेक्यांनी केला होता. आणि हे दाखवणारे अनेक पुरावे समोर आले होते. उदाहरणार्थ हे जे अतिरेकी पाकिस्तानहून आले होते हे सतत आपल्या पाकिस्तानचे जे हस्तक आहेत त्यांचे बॉसेस त्यांच्याशी टेलिफोनवर संपर्कात होते. ह्या काळात अटॅकच्या संपूर्ण काळात त्यांचे 284 कॉल झाले होते. त्या 284 कॉलपैकी सगळेच्या सगळे ताज ओबेरॉय आणि नरिमन हाऊस इथलेच आहेत. एकही कॉल CST कामा इथली जे अतिरेकी होती त्यांचा कॉल नाही. दुसरा
कामा हॉस्पिटल या ठिकाणी जे अतिरेकी होते ते अस्खलित मराठी बोलत होते. ते अस्खलित मराठीच बोलत होते असं तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्यानंतर महाराष्ट्र टाइम्समध्ये दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशी बातमी आली. ती बातमी आल्यानंतर त्यावेळी आरोग्य खात्याचे सचिव होते भूषण गगराणे म्हणून सिनियर IAS ऑफिसर. त्याने ती वाचली. ते दुसऱ्या दिवशी कामा हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्यांनी कामा हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या कर्मचाऱ्यांना बोलवून स्वतः खात्री केली. त्या सर्वांनी सांगितलं सर आपल्यासारखेच मराठी बोलत होते. आणि ही बातमी अशी मुलाखत भूषण गगराणेने टाइम्स ऑफ इंडियात दिली आणि 30 तारखेच्या टाइम्स ऑफ इंडियात ती आली. पण त्या बाबतीत काही चौकशी झाली नाही. CSTवर जे 2 अतिरेकी होते त्यांना तिथल्या रेल्वेच्या पोलिसांनी वगैरे कॉर्नर केल्यानंतर ते वाटले की आता आपण मरणार म्हणून त्यांनी पळून जायचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी आपल्या अंगावरचं जितकं सामान आहे ते टाकून पळायचा प्रयत्न केला. ते टाकताना त्यांनी 2 मोबाईल फोन टाकून दिले. ते मोबाईल फोन ज्यावेळी चेक केले त्यावेळी ते सातारा जिल्ह्यातील असल्याचं दिसलं. आणि सातारा जिल्ह्याचे जे लोक होते ते एका पक्षाशी निगडीत होते आणि तिथला एक प्रमुख पक्षाच्या कार्यकर्त्याशी ॲक्च्युअल अटॅक चालू असताना हे लोक बोलले होते हेही निष्पन्न झालं. ह्याच्याही बातम्या आल्या, त्याचीही चौकशी झाली नाही. तर अशा अनेक गोष्टी होत्या की त्याच्यावरून इकडे समुद्रकिनारी झालेला अटॅक आणि शहराच्या मध्यभागी झालेला अटॅक हे 2 वेगळे होते स्पष्ट दिसत होतं. पण त्यांनी ते केलं नाही आणि संपूर्ण खोटा तपास हे करून दिला. एक मिनिट. बऱ्याच गोष्टी मी हे जे काही सर्व केलं ह्याच्यासाठी मला त्यावेळेचे बरंच टेलिफोनचं फुटेजेस बघावे लागले. काही पोलिसांचं जे कॉन्व्हर्सेशन झालं, संभाषण झालं, त्याचा काही भाग मला मिळाला. काही वर्तमानपत्राची कात्रणं मिळाली, काही पोलिसांचं रेकॉर्ड मिळालं. हे सगळं रेकॉर्ड पाहिलं असता माझी खात्री झाली की हे 2 अटॅक वेगळे वेगळे होते. हे पाकिस्तानी लोकांनी इकडे अटॅक केला आणि तिकडचा अटॅक यात काही संबंध नव्हता. आणि तो सगळा जो तपास केलेला आहे पोलिसांनी तो खोटा केलेला आहे आणि सगळ्या जनतेची फसवणूक केली आहे असं माझ्या निदर्शनास आलं. माझ्याकडे बरंचसं मटेरियल होतं. त्याच्या आधारे आणि विशेषतः मगाशी सांगितल्याप्रमाणे हिंदुस्तान टाइम्स आणि इंडियन एक्सप्रेस ह्याची जी कात्रणं होती ती फार महत्त्वाची होती की ज्यामध्ये त्या रिपोर्टचा महत्त्वाचा भाग होता. त्या आधारे मी माझं हू किल्ड करकरे हे पहिलं पुस्तक लिहिलं. हू किल्ड करकरे हे पहिलं पुस्तक लिहिल्यानंतर ते साधारण ऑक्टोबर 2009मध्ये पब्लिश झालं. ते त्यावेळी दिल्लीमध्ये एक मोठं बुक प्रदर्शन लागलं होतं. त्या प्रदर्शनात बिहारचे एक वयोवृद्ध समाजवादी नेते राधाकांत यादव यांनी ते पुस्तक वाचलं. आणि राधाकांत यादवने पुस्तक वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की मी जे सांगतो हे जास्त खरं आहे. त्यांनी माझा फोन नंबर मिळवला, मला फोन केला. ते म्हटले की तुम्ही जे सांगता ते मला जास्त पटतं, तर मी याच्याबद्दल सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे. तर मी म्हटलं तुमची इच्छा असेल तर तुम्ही करा, मी तुम्हाला जी काय मदत असेल ती करेन. हे आमचं बोलणं चालू होतं. त्या दरम्यान मुंबई अटॅक केसचा जो सेशन कोर्टात त्याचं हिअरिंग चालू होतं, त्याची जी सुनावणी सुरू होती ती सुनावणी संपवून त्याचा निकाल 8 मे 2010ला लागला. 8 मे 10 निकाल लागला. त्या निकालामध्ये जरी कोर्टाने काही कारणास्तव अजमल कसाबला फाशीची शिक्षा दिली असली तरी त्या सुनावणीच्या दरम्यान ज्या अनेक गोष्टी बाहेर आल्या त्याच्यावरून त्या सर्व माझ्या थिअरीला, माझ्या सांगण्याला पुष्टी देत होत्या. उदाहरणार्थ मगाशी तुम्हाला सांगितलं की 284 टेलिफोन कॉल झाले
त्यात एकही कॉल CST कामा रंगभवनवरून नव्हता. सगळेचे सगळे कॉल या भागातले होते. पण त्या निकालपत्रावरून दुसरी बाब आमच्या लक्षात अशी आली की त्यांचं जे कॉन्व्हर्सेशन होतं ते रात्री 1 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत जवळजवळ 10 तासाचं रेकॉर्डिंग पोलिसांनी त्यांचं कॉन्व्हर्सेशन रेकॉर्ड केलं होतं. त्या अतिरेक्यांचं आणि त्यांचे जे सहकारी पाकिस्तानचे आहेत त्या संभाषणामध्ये हे सगळे अतिरेकी ते तिकडचे त्यांचे जे बॉसेस होते प्रत्येक अतिरेक्याला नाव घेऊन बोलवत होते आणि अमुक अमुक इरमान तुम ऐसा करो, तुम ऐसा करो. ते TV वर बघत होते काय चाललं आहे आणि त्याप्रमाणे त्यांना सूचना देत होते. त्याचबरोबर दुसऱ्या भागातले अतिरेकी काय करायला लागलेत हेही त्यांना ते सांगत होते नाव घेऊन. तर या 10 तासाच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये ही नावं 8 अतिरेक्यांची नावं कमीत कमी 20-20 वेळा आली आहेत. पण CST कामा रंगभवनमधल्या अजमल कसाब आणि इस्माईल यांचं नाव एकदाही आलेलं नाही. म्हणजे 10 तासाच्या रेकॉर्डिंगमध्ये की बाबा त्याने असं केलं किंवा करकरेनं मारलं, अजमलने असं केलं, इस्माईलने असं केलं, असं एकदाही आलेलं नाही. त्याचबरोबर चार्जशीट पोलिसांच्या चार्जशीटप्रमाणे ह्या अतिरेक्यांच्याकडे एकूण 5 नोकियाचे टेलिफोन होते. ते सगळेचे सगळे नंतर मिळाले. पण ते सगळेचे सगळे CST आपल्या ताज ओबेरॉय आणि नरिमन हाऊस मिळाले. CST कामा रंगभवन येथे एकही नोकिया मोबाईल मिळाला नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट त्या निकालपत्रामध्ये कोर्टाने असं म्हटलं आहे की करकरेंच्या बॉडीमध्ये ज्या 2 गोळ्या ज्या लागल्या ज्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झाला त्या गोळ्या अजमल कसाबच्या बंदुकीतून निघालेल्या नव्हत्या किंवा इस्माईलच्या बंदुकीतून निघाल्या नव्हत्या. ह्या दोघांच्या रायफलमधल्या जर त्या गोळ्या नव्हत्या तर त्या गोळ्या कोणाच्या होत्या ह्याबद्दल तपास होणं आवश्यक होतं. तोही तपास झालेला नाही. तर अशा रीतीने हा संपूर्ण खोटा तपास आपल्याला दाखवण्यात आला. म्हणून ज्यावेळी राधाकांत यादवना मी म्हटलं की आता हा निकाल आलेला आहे, ह्या बाबी आलेल्या आहेत, तर ह्या दोन्ही एकत्र करून तुम्ही PIL करा. तर राधाकांत यादवनी ऑगस्ट 2010 माझ्या पुस्तकातल्या काही बाबी आणि निकालपत्रकात ज्या निष्पन्न झाल्या त्या बाबी एकत्र करून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली, जनहित याचिका. आणि त्यांनी मागणी केली की पोलीस जे सांगतात ते संपूर्ण खोटं आहे, खरी गोष्ट ही आहे, तर ह्याचा फेर तपास होणं आवश्यक आहे. ती याचिका फार मोठी आहे आणि सगळी पुराव्यानिशी दिली आहे. ती याचिका वाचल्यानंतर कोर्टाला प्रथमदर्शनी वाटलं की यात तथ्य आहे आणि कोर्टाने 17 ऑगस्ट 2010 रोजी 17 ऑगस्ट 2010 रोजी केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला नोटीस दिली की यातल्या प्रत्येक पॉईंटला उत्तर द्या आणि त्यासाठी त्यांना 4 आठवड्याची मुदत दिली. 17 ऑगस्ट 2010 रोजी कोर्टाने शासनाला नोटीस दिली आणि त्यांना 4 आठवड्यात उत्तर देणारा आदेश दिला. आम्ही असतो 4 आठवड्यात जर उत्तर दिलं नसतं तर आणखीन 4 आठवडे वाढवून दिले असते. फारच नसतं तर थोडेसे आरडाओरड करून आणखीन 4 दिले असते. आज 5 वर्ष 6 महिने झाले. 5 वर्ष 6 महिने दोन्ही गव्हर्नमेंटने उत्तर दिलं नाही. केंद्र शासनाने उत्तर दिलं नाही, राज्य शासनाने उत्तर दिलं नाही आणि कोर्टाचंही धाडस झालेलं नाही फेर आदेश द्यायचा, फेर तपासाचा आदेश द्यायचा. कारण कोर्टसुद्धा ह्या सगळ्या व्यवस्थेचा दबाव जो म्हणतो तो हा व्यवस्थेचा दबाव, ह्या मीडियाचा दबाव, मीडियाने जे डोक्यात निर्माण केलं तो दबाव. कोर्ट शेवटी माणूस आहे. कोर्टावर काय राजकीय दबाव आणा असं मी म्हणत नाही. कोर्टावर मानसिक दबाव आहे. कोर्ट आजपर्यंत त्यांचं उत्तरही मागत नाही आणि त्याच्यावर निर्णयही देत नाही.
त्याचप्रमाणे ही जी ज्यावेळी अजूनही पेंडिंग होतं प्रकरण, तोपर्यंत अजमल कसाबची केस सुप्रीम कोर्टात गेली फायनल अपीलसाठी. हायकोर्टाने त्याची शिक्षा मान्य केली. त्याच्यानंतर ती सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टात जी पेंडिंग होती, सुप्रीम कोर्टात ते अपील पेंडिंग, आणि ज्या तपासावर त्याला ती शिक्षा झाली होती त्या तपासाला आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टात पेंडिंग. राधाकांत यादवने आपल्या वकिलाला विचारलं की ती जर याचिका चालू असेल, ते अपील चालू असेल, तर माझ्या ह्या याचिकेचा काय उपयोग. वकिलांनी त्यांना सल्ला दिला की तुम्ही ट्रान्सफर ॲप्लिकेशन करा, ट्रान्सफर पिटिशन करा आणि सुप्रीम कोर्टाला विनंती करा की तुम्ही ही याचिका तिकडे मागवून घ्या आणि अजमल कसाबच्या अपिलाबरोबर ह्या याचिकेचाही निकाल लावा, याचंही हिअरिंग करा. सुप्रीम कोर्टाने काय केलं, सुप्रीम कोर्टाने जे ट्रान्सफर ॲप्लिकेशन राधाकांत यादवने सुप्रीम कोर्टात केलं होतं ते अजमल कसाबच्या अपिलाला जोडून टाकलं. एकदा ते जोडून टाकलं तर सुप्रीम कोर्टापुढे दोनच पर्याय आहेत. एक, त्यांनी दोन्हीचं एकत्रित सुनावणी केली पाहिजे, याचिकेची सुनावणी केली पाहिजे, अपिलाची सुनावणी केली पाहिजे आणि एकत्रित निकाल दिला पाहिजे, किंवा ही जी याचिका पेंडिंग आहे त्याचा निकाल लागेपर्यंत ते थांबलं पाहिजे आणि निकाल लागल्यानंतर त्या अपिलाचा निर्णय घेतला पाहिजे. असे दोनच पर्याय सुप्रीम कोर्टापुढे होते. पण सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय, त्याला असं धाडस झालं नाही. त्यांनी त्या अपिलाचा निकाल देताना एका वाक्यात ही ट्रान्सफर ॲप्लिकेशन, जे ट्रान्सफर ॲप्लिकेशन होतं ते डिसमिस करून टाकलं. ट्रान्सफर ॲप्लिकेशन डिसमिस केलं, पण मूळ ॲप्लिकेशन आपण आहे तेच, याचिका तशीच आहे, ती आजही पेंडिंग आहे. हे करण्यामध्ये मी मोठमोठ्या सुप्रीम कोर्टच्या जजेसना, रिटायर्ड जजेसना वगैरे विचारलं. त्यांनी म्हटले की ही सुप्रीम कोर्टाने केलेली चूक ही आजपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या इतिहासात अशी कधी चूक झालेली नव्हती, ही सर्वात मोठी चूक आहे. तर ह्या ज्या कोर्टाच्या सगळ्या चुका आहेत त्या दाखवण्यासाठी, कारण कोर्टाला सुद्धा कोणी विचारलं पाहिजे ना, त्या दाखवण्यासाठी मी माझं दुसरं पुस्तक लिहिलं. ते अजून इंग्लिशमध्येच आहे. त्याचं नाव आहे 2611 प्रोब व्हाय ज्युडिशियरी ऑल्सो फेल्ड. 26/11चा तपास न्यायसंस्थेने सुद्धा का कच खाल्ली, आणि त्यामध्ये ज्या काही कोर्टाने चुका केलेल्या आहेत त्यात स्पष्टपणे मांडलेल्या आहेत. तुम्ही म्हणाल मग ते कंटेम्प्ट होत नाही का? नाही होत, कारण सुप्रीम कोर्टाचाच एक निकाल आहे की एखादी सत्य घटना, सत्यावर आधारित जर कोर्टावर टीका केली तर तो कंटेम्प्ट होत नाही. आणि मी जे सगळं सांगितलं ते सत्य आहे, आणि याच्या प्रति मी सुप्रीम कोर्टाच्या प्रत्येक जजला आणि मुंबई हायकोर्टाच्या प्रत्येक जजला पाठवलेले आहे बाय नेम. पण अजूनपर्यंत त्याच्यावर काही करणंही शक्य नाही, कारण जितकं ते करतील त्याच्यावरून त्यांचंच पितळ उघडं होईल, त्यामुळे ती कोणी करेल असं मला वाटत नाही. आता हे झाले दोन्ही पुस्तकांच्या भानगडी. आता माझ्या पहिलं जे पुस्तक आज विमोचन झालं, करकरेंना कोणी व का मारले, ह्यामध्ये मी आत्तापर्यंत सांगितला तो सगळा भाग संक्षिप्तमध्ये दिला आहे. त्यात तुम्ही वाचलं की हे तुम्हाला सगळं कळेल. काही जास्त माहिती असेल पण कमी असणार नाही. आता दुसरं पुस्तक, देशातील नंबर 1ची दहशतवादी संघटना RSS. तुम्ही म्हणाल एवढं धाडस कसं काय हो? धाडस नाही हो, हे सत्य आहे, फॅक्ट्स आहेत, वस्तुस्थिती आहे. करकरे ज्यावेळी मालेगाव, इथं परत आणखीन करकरेच येतात. करकरे ज्यावेळी मालेगाव 2008चा तपास करत होते त्याच वेळी त्यांच्या लक्षात आलं की पूर्वी झालेले काही तपास
म्हणजे मालेगाव 2006चा बॉम्बस्फोट किंवा समझोता एक्सप्रेसचा किंवा अजमेर शरीफचा किंवा मक्का मशीदचा हे सुद्धा ह्याच गटाने केलेत ह्याच संघटनेने केलेत किंवा त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या संघटनांनी केलेत. ही बातमी हे संकेत त्यांना त्याच वेळी मिळाले होते आणि त्याप्रमाणे काही बातम्याही वर्तमानपत्रात आल्या होत्या. तेव्हा ते कोणते संकेत होते आणि काय आल्या होत्या हे माझ्या हू किल्ड करकरेमध्ये चॅप्टर नंबर 3मध्ये 9 बॉम्बस्फोटाचं मी ॲनालिसिस केलं आहे, त्यामध्ये ते मी लिहिलं आहे. पण करकरेंनी इतके स्पष्ट संकेत देऊनसुद्धा त्यांची हत्या झाल्यानंतर 2 वर्षपर्यंत कोणीही त्याचा परत फेर तपास केला नाही किंवा त्यांच्या लाईनवर ज्या लाईनवर त्यांनी तपास केला होता त्यावर कोणी केलं नाही. वास्तविक समझोता एक्सप्रेस हा स्फोट फेब्रुवारी 2007मध्ये झाला होता. मक्का मशीद हैदराबाद हा स्फोट मे 2007मध्ये झाला होता आणि अजमेर शरीफ हा ऑक्टोबर 2007मध्ये झाला होता. मक्का मशीद आणि अजमेर शरीफ ह्या स्फोटमध्ये 2 बॉम्ब ठेवले होते. एक बॉम्ब फुटला, एक बॉम्ब तसाच राहिला. त्यामुळे त्यातले ज्यावेळी सिम कार्ड बघितले आणि त्या सिम कार्ड ज्यावेळी त्यांना मिळाले, ज्यावेळी एखाद्या बॉम्बस्फोटामध्ये सिम कार्ड मिळतात त्यावेळी त्याचा तपास जवळजवळ झाला असं गृहीत धरलं जातं. पोलिसांनी ते सिम कार्ड ताब्यात घेतले. हे सिम कार्ड बॉम्बस्फोट झाल्यानंतर 8 दिवसाच्या आत दोन्ही स्फोटमध्ये मिळाले होते. पण त्यांचा त्यांनी तपास जिद्दीने केला नाही. मुद्दा म्हणून वरवरकरनी तपास केला आणि ते सिम कार्ड खोट्या नावाने आणि खोट्या पत्त्यावर घेतले आहेत हे कारण सांगून ते तपास तिथंच थांबवले. ही बाब करकरेने त्याच वेळी लक्षात आणून दिली होती. वास्तविक खोटे पत्ते आणि खोटे नावं देऊन जर सिम कार्ड घेतला असेल तर ते खरी शोधून काढण्याचे अनेक प्रकार असतात. ते सिम कार्ड ज्या मोबाईलमध्ये वापरले असतील त्या मोबाईलमध्ये इतर कुठले पूर्वी सिम कार्ड वापरले होते किंवा नंतर कुठले वापरले हा शोध घेता येतो. त्याप्रमाणे काही तपास झाला नाही. त्याच्यानंतर ज्या कंपनीच्या ऑफिसमधून हे सिम कार्ड दिले तिथल्या कर्मचाऱ्याकडे कसून तपास करून माहिती काढता येते, तो तपास झाला नाही. आणि हा तपास पुढे 2 वर्षपर्यंत असाच रेंगाळत राहिला. 2010-2011 नंतर ज्यावेळी जनतेमध्ये फार मोठा असंतोष पसरायला लागला, जे खोटे तपास होत आहेत, खोट्या लोकांना अटक केली जात आहेत, त्यावेळी पहिल्यांदा राजस्थान गव्हर्नमेंटने एक SIT स्थापन करून अजमेर शरीफचा फेरतपास केला. आणि ज्यावेळी अजमेर शरीफ या स्फोटाचा फेरतपास झाला त्यावेळी पूर्वीचे जे सगळे संशयित दाखवले होते त्यांचा त्याच्याशी संबंध नसून एक जय वंदे मातरम म्हणून अभिनव भारतशी संबंधित एक दुसरी संस्था होती, संघटना. त्याचं जोशीचं नाव काय माझ्या लक्षात येत नाही. एक जोशी आणखीन काही लोक होते आणि त्यात प्रज्ञासिंग ठाकूरही होते. ह्यांनी ते केल्याचं निष्पन्न झालं. त्याचप्रमाणे मक्का मशीदमध्ये ज्यावेळी त्यांचा तपास केला त्यावेळी ते सुद्धा त्याच संघटनेने केले होते आणि त्यांना RDX लेफ्टनंट कर्नल पुरोहितनी पुरवले होते असं सिद्ध झालं. हे सगळ्या याच्यामध्ये पूर्वीच्या लोकांनाच त्यांनी सोडून दिलं, नवीन लोकांना अटक केली. ते सगळे लोक RSSशी संबंधित होते. फक्त संबंधित नव्हे तर RSSमध्ये महत्त्वाच्या पदावर होते. तुम्ही जर अजमेर शरीफचं चार्जशीट पाहिला तर त्यामध्ये त्यांनी नावं लिहिताना अमुक अमुक हा, तर त्याचं चार्जशीटमध्ये पुढं लिहिलं आहे अमुक जिल्ह्याचा RSSचा प्रचार प्रमुख, अमुक जिल्ह्याचा RSSचा प्रचार प्रमुख, अमुक शहराचा प्रमुख, असे त्यांच्या डिझिग्नेशनसह त्या चार्जशीटमध्ये नावं आहेत. तीच बाब मक्का मशीदच्या बाबतीत, तोच ग्रुप मक्का मशीदसाठी होता. तर ह्या लोकांना अटक करून ह्यांची ज्यावेळी तपास सुरू केला त्यावेळी RSSचे एक प्रमुख नेते असीमानंद ह्यांनाही त्यामध्ये अटक केली कारण त्यातही त्यांचा सहभाग होता. एके दिवशी असीमानंदनी कोर्टापुढे कबुली जबाब द्यायची इच्छा व्यक्त केली. कोर्टाने त्यांचा कबुली जबाब घेतला.
त्या कबुली जबाबात त्यांनी सांगितलं की फक्त अजमेर शरीफ आणि मक्का मशीद हे दोनच आम्ही केले नाहीत, तर समझोता एक्सप्रेससुद्धा आम्ही केलेला आहे आणि मालेगाव 2006सुद्धा आम्ही केलेला आहे. त्याच्यानंतर त्यांचे परत फेर तपास झाले आणि मालेगाव 2006च्या पूर्वीच्या तपासात, महाराष्ट्र ATSनी केलेल्या तपासात, KP रघुवंशी ज्यावेळी महाराष्ट्राचे ATSचे प्रमुख होते त्यावेळी त्यांनी तपास करून 9 मुस्लिम तरुणांना आत टाकलं होतं. ते 5 वर्षे आत होते. फेर तपास झाल्यानंतर ते निष्पाप आहेत असं, निर्दोष आहेत असं दिसून आलं आणि ह्या संघटना जबाबदार आहेत. तर त्यांना सोडून ह्या लोकांना अटक केली आणि 5 वर्षानंतर त्यांना जामीन मिळाला. तर एकंदरीत अशा रीतीने अनेक गुन्ह्यामध्ये ज्यांचे फेर तपास झाले त्याच्यामध्ये RSSचे लोक किंवा RSSशी संबंधित संघटनाचे लोक असल्याचं दिसून आलं. काही बाबतीत RSSचे लोक बॉम्ब तयार करताना किंवा बॉम्ब ठेवतानाच ते बॉम्ब उडाले आणि मयत झाले. तुमच्या इथे पहिली गोष्ट नांदेडची 2006मध्ये पहिल्यांदा नांदेडचा जो स्फोट झाला त्याच्यामध्ये बजरंग दल RSS एकच 2 तरुण मरण पावले, 2 जखमी झाले. जे 2 जखमी झाले त्यांची नार्को ॲनालिसिस टेस्ट घेतली. त्यांनी सगळंच सांगून टाकलं. त्यांनी आपण हा बॉम्ब कशासाठी बनवत होतो, पूर्वी किती बॉम्ब बनवले होते, आपलं ट्रेनिंग कुठं झालं, ह्याची सगळी माहिती दिली. तर हा जो बॉम्ब ते बनवत होते तो औरंगाबादच्या एका मोठ्या मशिदीमध्ये स्फोट करण्यासाठी बनवत होते आणि त्याआधी जालना, पूर्णा आणि परभणी ह्याच्यामध्ये पूर्वी 1-2 वर्षापूर्वी जे झाले होते ते सुद्धा आम्हीच केले हे त्यांनी मान्य केलं. आपलं ट्रेनिंग हे पुण्याच्या आकांक्षा रिसॉर्टमध्ये झालं. आम्हाला ट्रेनिंग देण्यासाठी अमुक लोक उपस्थित होते. आम्हाला बॉम्ब कसे बनायचं हे शिकवलं. आमच्याकडून प्रात्यक्षिकं करून घेतली. बॉम्ब तिथे टाकून त्याचं प्रात्यक्षिक घेतलं आणि जाताना आम्हाला RDX दिलं की आता हे बनवा, अशी माहिती त्यात आहे. तर हे झालं तुमच्या मालेगाव आपलं नांदेडचं. अशाच प्रकार झाला कानपूरमध्ये 2 RSSचे अतिरेकी बॉम्ब तयार करताना स्फोट झाला, दोन्ही मयत झाले. त्यांचा संबंध मुंबईच्या 2 लोकांशी आहे असं त्यांच्या फोन रेकॉर्डवरून दिसलं. पण ते मुंबईचे लोक फार महत्त्वाचे असावेत कारण त्यांचा आजपर्यंत तपास लागलेला नाही. तशीच बाब कन्नूर केरळामध्ये झाली. कन्नूर केरळामध्ये अशाच प्रकारे RSSचे 2 लोक बॉम्ब तयार करताना ते फुटले आणि त्यात ते लोक मेले. तशीच बाब तेनकाशी, तेन म्हणजे दक्षिण काशी तामिळनाडूत आहे, तिथेही बॉम्बस्फोट करताना असे लोक मेले. तर अशा रीतीने आणि मडगाव गोवामध्ये सनातन संस्थाचे 2 लोक ॲक्च्युली ठेवत होते. ऑक्टोबर 2000 ह्यांची चाल बघा कशी असते. 16 ऑक्टोबर होतं. 16 ऑक्टोबर 2009मध्ये दिवाळीचा एक मोठा दिवस असतो आणि गोव्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर हिंदू लोक त्या ठिकाणी जमतात. तर त्या ठिकाणी हे बॉम्बस्फोट करायचा त्यांचा प्लॅन होता. पण तो बॉम्ब ठेवायला जातानाच स्फोट झाला आणि ते मेले. ते जर मेले नसते आणि ते बॉम्बस्फोट झाले असते आणि शेकडो हिंदू लोक मेले असते तर काय झालं असं तुम्ही कल्पना करू शकता. आणि त्याची व्यवस्था त्यांनी केली होती. ज्या ठिकाणी ते स्कूटर बॉम्बस्फोट झाला त्या ठिकाणी एक बॅग होती. त्या बॅगमध्ये उर्दूमध्ये काहीतरी लिहिलेलं, खान मार्केट लिहिलेलं बॅग होती आणि त्यामध्ये मुस्लिम वापरतात तशा अत्तरांच्या बाटल्या होत्या. म्हणजे उद्या हे जर सापडले नसते किंवा हा स्फोट झाला नसता तर मुस्लिमांनीच हा केला म्हणून परत हाहाकार झाला असता. तर अशा ठिकाणी आता ज्या ठिकाणी बॉम्ब तयार करताना किंवा बॉम्बस्फोट ठेवताना झाले तिथे पुराव्याचीच आवश्यकता नाही ना. ते रेड हँडेड पकडले गेले, रंगेहात पकडले गेले आहेत आणि हे सगळे RSSचे लोक आहेत. तर अशा रीतीने आज RSS आणि त्यांच्याशी संबंधित
मग ते अभिनव भारत असेल, जय वंदे मातरम असेल, सनातन संस्था असेल, ह्याच्या नावाने 18 केसेस आहेत, 18. आणि या सगळ्यामध्ये जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये RDXचा वापर केलेला आहे. तर या 18 केसेसमध्ये कुठली? समझौता एक्सप्रेस, अजमेर शरीफ, मक्का मशीद, मालेगाव 2006, मालेगाव 2008, मोडासा गुजरात, नांदेड, परभणी, जालना, पूर्णा, कानपूर, केन्नूर, तेनकाशी, मडगाव गोवा. त्याच्यानंतर इथे एक छोटे मोठे 2-3 स्फोट सनातन संस्थांनी केले होते, एक ठाण्याला, वाशीला आणि अनेक ठिकाणी. असे 18 केसेस आज आहेत. एवढ्या केसेस दुसऱ्या कुठल्याही संस्थेविरुद्ध किंवा संघटनेविरुद्ध नाहीत भारतात, देशात. म्हणून इतकंच नाही तर यांनी ट्रेनिंग कॅम्प जे आयोजित केले होते त्याच्या बऱ्याच वर्तमानपत्रात फोटोसह बातम्या आल्या होत्या. तर पहिला मी तुम्हाला सांगितलं, पुण्यामध्ये 2 ट्रेनिंग कॅम्प झाले. एक आखांशाही रिसॉर्टमध्ये झाला आणि एक बजरंग दलाच्या ऑफिसमध्ये झाला होता. तिसरा नागपूरच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये झाला, पंचमढीमध्ये झाला, मध्य प्रदेशमध्ये बगली म्हणून आहे तिथे झाला. ह्या सगळ्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये ते त्यांना शस्त्राचं शिक्षण देत होते, बॉम्ब बनवायचं शिक्षण देत होते, बॉम्ब कसा वापरायचं त्याचं शिक्षण देत होते, हे सर्व शिक्षण देत होते. आणि ह्याचं रेकॉर्ड, बऱ्याचशा बाबीचं रेकॉर्ड तो जो कर्नल पुरोहित आहे त्याच्या त्या लॅपटॉपमध्ये सगळी माहिती त्याची आहे. त्याशिवाय एकाच वेळी 15 ते 45 वर्षासाठी देशात एकाच वेळी 70 ते 72 ठिकाणी ते कॅम्प घेत होते. आणि त्याचवेळी 45 ते 60 ह्या वयाच्या लोकांसाठी दुसरे कॅम्प घेत होते. आणि त्यामध्ये शस्त्रास्त्र चालवणं, बॉम्ब तयार करणं हे तरी शिक्षण दिलं जात होतं. त्याशिवाय हिंदू राष्ट्रावर त्यांना बौद्धिकं दिली जात होती. आणि ही माहितीसुद्धा अनेक टाइम्स ऑफ इंडियासारख्या वर्तमानपत्रामध्ये आली होती, ती मी माझ्या पुस्तकात नमूद केली आहे. त्याशिवाय स्त्रियांच्यासाठी वेगळं शिक्षण होतं. तर अशी प्रशिक्षण केंद्र हे चालवत होते, उघड चालवत होते. पण त्यांना कुणीही प्रतिबंध केला नाही किंवा आयबीनी कधीही त्याची माहिती वरिष्ठांना गव्हर्नमेंटला दिली नाही. आयबी ही अतिशय संपूर्णपणे ब्राह्मण्यवादी असणारी संघटना आहे. ही देशातील नंबर 1ची सुरक्षा व्यवस्था, पण ती संपूर्णपणे ब्राह्मण्यवादी आहे. आणि त्यांच्यामध्ये मगाशी कोण बोलताना म्हटले की RSS ह्या व्यवस्थेखाली किंवा घटनेच्या खाली काम करू इच्छित नाही, आयबीसुद्धा काम करू इच्छित नाही. आयबी ही एकमेव संघटना हे आहे, ऑर्गनायझेशन देशातील, की घटना अस्तित्वात आल्यानंतर त्यांचा फेरआदेश निघालेलाच नाही. त्यांचं अस्तित्व कधीपासून आहे हे कोणालाच माहीत नाही. कोर्टात एक केस चालू होती, त्यावेळी त्यांनी सांगितलं की 1887 साली त्यावेळच्या राणीने एक वायरलेस पाठवून, त्यावेळी टेलिग्राम असायचा, टेलिग्राम पाठवून यांची हे केली आहे. तर अशा प्रकारची ही आयबी, ह्या आयबीवर कुणाचंही नियंत्रण नाही. आयबीवर तुम्ही लोकसभेत किंवा राज्यसभेत प्रश्न विचारू शकत नाही, कारण तुम्ही ते प्रश्न विचारले की सुरक्षिततेच्या कारणासाठी तो प्रश्न उडवला जातो. आयबी ह्या अनेक पार्लमेंट कमिटी आहेत, बाकीचे सगळे डिपार्टमेंट कुठल्या ना कुठल्या कमिटीखाली येतात, आयबी ही कुठल्याच कमिटीच्या खाली येत नाही. राष्ट्रपती भवनासह बाकीच्या सगळ्या डिपार्टमेंटचं कॅगतर्फे ऑडिट केलं जातं, आयबीचं ऑडिट केलं जात नाही. आयबीकडे शेकडो कोटीचा अनअकाउंटेड फंड्स असतात आणि ह्याचा फायदा घेऊन ते काहीही करत असतात. ह्या आयबीनी कधीही RSS ते जातीवादी हालचाली करत होत्या त्याची माहिती कधीही गव्हर्नमेंटला दिली नाही. उलट RSS ही एक सामाजिक आणि सांस्कृतिक संघटना आहे असं सांगून त्याचं उदात्तीकरणच करायचं सुरू ठेवलं.
अभिनव भारत इतक्या देशद्रोही कारवाया करत होत्या, पण त्याची माहिती कधीही आयबीने दिली नाही. हे जे सगळे बॉम्बस्फोट झाले, ज्याचे खोटे तपास झाले, ते सगळे आयबीच्यामुळं खोटे तपास झाले. आणि आयबीने हा जो देशव्यापी कट केला होता घटना उडवण्याचा, त्याला आयबीची साथ होती हे आता स्पष्टपणे दिसून येतं. आणि ही अशी आयबीची संघटना ब्राह्मण्यवाद्यांनी पूर्णपणे सुरुवातीपासून कब्जा करून ठेवली आहे. आयबीचे दोन भाग आहेत, एक परमनंट स्टाफ आणि एक डेप्युटेशनवर येणारा. परमनंट स्टाफमध्ये संपूर्णपणे RSSचे लोक घुसवले जातात आणि डेप्युटेशनवर जे IPS ऑफिसर येतात ते फक्त कट्टरवादी ब्राह्मण्यवादी येतात आणि ते तिथे 15-15, 20-20 वर्ष तिथंच राहतात. एक तर VG वैद्य नावाचे होते, ते परवा TV वरही तुम्ही बघितले असतील. ते तरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत डेप्युटेशनवरच राहिले आयबीवर. असे लोक म्हणतात की हे VG वैद्य आहेत की जे आयबीचे नंतर चीफ झाले. त्यांचे सख्खे भाऊ MG वैद्य हे RSSचे प्रमुख आहेत, म्हणजे प्रमुख नेत्यापैकी आहेत. हे असं कुठल्याही इतर बाबतीत शक्य नाही. तर कारण हा व्यवस्थेचा दबाव आहे. आता मी मगाशी सांगितलं की इतकं यांचं ट्रेनिंग चाललं होतं, इतक्याच उडाढ्या चालल्या होत्या, कधी त्यांना पोलिसांनी प्रतिबंध नाही केला. आमचं आज भाषण होतं तर त्यांना नोटिसेस आल्या आयोजकांना, तुम्हाला अमुक अमुक ह्याप्रमाणे नोटीस द्यायचं आहे, कायदा सुव्यवस्थेचा भंग झाला, तुम्ही जबाबदार राहाल. अहो हे आम्ही आमच्या घटनेने दिलेला हक्क बजावतो आहे. आम्ही सत्य सांगतो. तुम्ही अडवून आणता. बरं, ह्याला ते पोलिस जबाबदार नाहीत. व्यवस्थाच एवढी पक्की आहे की त्यांना त्याच्याशिवाय इलाज नाही. तुम्ही इतके त्यांनी स्फोट केले, इतके ट्रेनिंग कॅम्प घेतले, त्यांना कोणी विचारायला गेलं नाही. पण इथे यांना विचारायला आलेत. हे लोक बिचारे घाबरून गेले. तर ही व्यवस्था आहे. ही व्यवस्था आपल्याला बदलायची आहे आणि ही व्यवस्था बदलणं काम फार मोठं आहे. आणि हे ब्राह्मण्यवादी ज्या संघटना आहेत त्यांच्याकडे बहुजन तरुणांना आकर्षित करण्यासाठी काहीच नाही. त्यांची विचारसरणी किंवा त्यांची जी कृत्य आहेत गेल्या हजारो वर्षापासूनची किंवा शेकडो वर्षापासूनची, ती सगळी बहुजन विरोधी आहेत. तो काय बहुजन तरुणांना काय सांगून आकर्षित करणार की आमची चातुर्वर्ण व्यवस्था चांगली आहे ह्या म्हणून सांगणार, काय आमची मनुस्मृती चांगली आहे ह्या म्हणून सांगणार, काय आमचे टिळक की जे अस्पृश्यांना शिक्षण देणं हे आमच्या धर्माच्या विरुद्ध आहे असं ब्रिटिशांना लिहित होते, हे आमचे नेते आहेत म्हणून सांगणार, की गोवळकर की जे जातीय ईश्वर निर्मित आहेत असं म्हणत होते, त्यांना दाखवणार. ह्यांच्याकडे दाखवायला काहीच नाही. त्यामुळं RSSचे जे मोठमोठे हे होतात, परवा शिवशक्ती संगम कार्यक्रम झाला, त्यात त्यांनी त्यांचे फोटो कमी लावले कारण त्यांच्याकडे कोणी नाहीच. शेवटी त्यांना बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचा आधार घ्यावा लागला. निर्लज्जपणा आहे. तर आणि म्हणून त्यांना बहुजनांना आकर्षित करण्यासाठी एकच आहे, मुस्लिम द्वेष. मुस्लिम द्वेष बहुजनांच्यात भरणं की त्यांच्यात ते आकर्षित करण्याचं तेच साधन आहे. पूर्वी तेच ते करत आले, आजही तेच करतात आले. त्यांनी खोटा इतिहास लिहून हिंदू मुस्लिम दंगली घडवून आणल्या. 30-40 वर्ष महाराष्ट्र किंवा देशात ज्या हिंदू मुस्लिम दंगली घडल्या त्यासाठी खोटा इतिहास जबाबदार आहे. त्याच्यानंतर ज्यावेळी त्यांना 2002च्या ह्याच्या दंगलीनंतर अति झालं त्यावेळी त्यांनी आपली स्ट्रॅटेजी बदलली आणि दहशतवादाचं भूत उभं केलं. स्वतःच स्फोट करायचे, मुस्लिमांच्यावर लादायचे आणि प्रसिद्धी माध्यमावर चुकीची माहिती देऊन मुसलमानांच्या ह्याचं भूत त्याने उभं केलं. करकरी नसते तर त्यात ते यशस्वी झाले असते. करकरीमुळं त्यात ते अयशस्वी झाले. पण त्यांना मुस्लिम द्वेषशिवाय दुसरा पर्यायच नसल्यामुळे आता त्यांनी नवीन मुद्दा शोधून काढला आहे, इसिस. अरे इसिस कुठे? हां, तर इथले लोक इसिसचं हे पाहतात. काय पाहतात?
इसिसचे फेसबुक पाहतात. अरे इसिसचं फेसबुक पाहतात म्हणून तुम्ही त्यांना काहीतरी गुन्हा करतील म्हणून अटक करता. इसिसचं फेसबुक पाहून अटक करणे की ते काहीतरी उद्या इसिसमध्ये सामील होतील, म्हणजे सेक्सच्या ज्या इंटरनेटवर दिसतात त्याचं जर कोणी साईट पाहिल्या तर हा तर बलात्कार करेल म्हणून तुम्ही त्याला धरणार का? इसिसबद्दल त्यांना माहीत आहे इसिस हे सगळं खोटं आहे आणि इसिस बाहेर तिकडं आहे रे बाबा, इथं तुमची RSS काय करते ते बघा ना. तेव्हा हे जे त्यांचं चाललं आहे ह्या सगळ्या गोष्टी ह्या, कारण त्यांच्याकडे दुसरा मुद्दाच नाही त्याच्यासाठी हे करतायत. तेव्हा आपल्याला इथून पुढे चळवळीच्या लोकांना 2-3 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आपल्याला या चळवळी जर चालवायच्या असतील तर ज्या गोष्टी त्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला त्या आपण वर उचलायचा प्रयत्न केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा मालेगावचा 2008चा तपास की ज्याचा अजून 10% सुद्धा झालेला नाही, 90% शिल्लक आहे, तो तपास पूर्ण करणे हे पहिलं आपलं काम राहील. दुसरं मुंबई अटॅकचा खरा तपास. तिसरं RSSवर बंदी. RSS बंदी घालणं ही एकमुखी मागणी सर्वांनी केली पाहिजे. RSSवर तुम्ही जर बंदी घालणार नाही तर तुम्ही बंदी घालणार कोणावर? देशातील, मी आता हे पुस्तक काढून 3 महिने झाले. RSSचं हे होतं तिथंही वाटलं, साहित्य संमेलनातही वाटलं, सगळीकडे त्याची प्रसिद्धी झालेली आहे, पण कुणीही त्याला प्रतिवाद करायला तयार नाही. कारण प्रतिवाद काय करणार? हे जे मेले हे RSSचे नाही म्हणणार का? काय आपले स्वामी असीमानंद हे आमचे RSSचे नव्हते म्हणणार? काय ते खोटे बोलतो म्हणणार? त्यांच्याकडे बोलायला काहीच नाही. त्यामुळे त्यांची पंचायत झाली आहे. ते गप बसले तर आपण गप बसून उपयोग नाही. आपण आवाज उठवला पाहिजे आणि ही चळवळ यशस्वी केली पाहिजे. एवढंच मी आपल्याला सांगतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद.